आता एक मोठी बातमी येते। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रसारमाध्यमांशी कोणीही बोलू नये अशा सर्व आमदारांना ज्येष्ठ नेत्यांकडून सूचना देण्यात आल्या। बैठकीत देखील विलीनीकरणाचा मुद्दा काही नेते मंडळींनी उपस्थित केला होता। मात्र विलीनीकरणावर बैठकीत चर्चा न करण्याच्या नेत्यांकडून सूचना देण्यात आल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलेलं आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। विलीनीकरणावर न बोलण्याच्या सूचना सुद्धा काही प्रवक्त्यांना नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते आहे। काही वेळापूर्वी आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ही बाब ठरली आहे। काही वेळापूर्वी सुद्धा झी 24 तासने ही बातमी दाखवलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाल्याची सूत्रांकडून माहिती आहे। विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रसार माध्यमांशी कोणीही बोलू नये अशा सर्व आमदारांना ज्येष्ठ नेत्यांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या बैठकीमध्ये देखील विलीनीकरणाचा मुद्दा काही नेते मंडळींनी उपस्थित केलेला होता। मात्र विलीनीकरणावर बैठकीत चर्चा न करण्याच्या नेत्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत। आणखी एक महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची बातमी या सगळ्यांमध्ये ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची धुरा नेमकी कोणाच्या हातात असणार, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात होते आणि त्यातच सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशा बातम्या सूत्रांकडून त्यानंतर यायला सुरुवात झाली आणि आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आणखी माहिती घेऊया त्याबद्दल आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्या सोबत आहेत। कपिल, काय ठरलं नेमकं बैठकीत? नक्कीच महत्त्वाची बैठक समजू शकतो, आपण बोलू शकतो राष्ट्रवादीसाठी आणि या राष्ट्रवादीच्या बैठकीत खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत। पहिली तर 26 तारखेला राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होणार आहे, ही एक महत्त्वाचं आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे आणि त्या नावाच्या घोषणेनंतर सर्व आमदारांनी हात वरती करून या घोषणेला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत शिक्कामोर्तब झालाय असं आपण बोलू शकतो। सुनेत्रा पवार यांच्या नावावरती ही मोठी राजकीय खबर समोर येत आहे। खरं तर ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं का नक्की कशा प्रकारे प्रक्रिया असेल आणि कोणतं नाव समोर येईल, परंतु आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये एका मताने एका सुराने सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं आहे राष्ट्रीय अध्यक्षासाठी। ही एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि ही सर्व जी प्रक्रिया आहे ही 26 तारखेला म्हणजे ऑफिशियली जी प्रक्रिया ही 26 तारखेला पूर्ण पार होणार आहे। ही दुसरी महत्त्वाची घडामोड आहे। तिसरी म्हणजे विलीनीकरण जे आहे ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या संदर्भात मोठ्या नेत्यांनी सूचना केलेल्या आहेत तर विलीनीकरणावरती कोणीही भाष्य करू नये, सध्या तरी हा विषय चर्चेत येऊ नये असाच एक सूर या मोठ्या नेत्यांचा लागतोय, जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा लागतोय। त्या अनुषंगाने तशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे नरहर झिरवळ हे आज काय बोलतायत काय बैठकीनंतर ह्याकडे सर्वांचं लक्ष होतं का ज्या प्रकारे त्यांच्या फूड अँड ड्रग्स जे विभाग आहे त्याच्यावरती ज्या प्रकारे लाचन जे छापं पडले होते त्यानंतर झिरवळकरची काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। परंतु ते उद्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि उद्या आपला जो खुलासा करणार आहेत एक महत्त्वाचा खुलासा तो असणार आहे। त्यामुळे त्या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अशा महत्त्वाच्या घडामोडी आज या सर्व पूर्ण बैठकीत झालेल्या आहेत। त्यामुळे ही एक महत्त्वाची राजकीय बैठक राष्ट्रवादीकडून पार पडण्यात आलेली आहे। ठीक आहे कपिल, या बैठकीत काय झालं ते तुम्ही सांगितलंय, पण या संदर्भातली आता अधिकृत घोषणा नेमकी कधीपर्यंत होऊ शकते?
नक्की 26 तारीख ठरवलेली आहे राष्ट्रवादीकडनं. राष्ट्रवादीला 26 तारखेला येणाऱ्या 26 तारखेला ही अधिकृत घोषणा होऊ शकते. जी प्रक्रिया आहे, जी ऑफिशियल प्रक्रिया करावी लागते, ती प्रक्रिया 26 तारखेला होणार आहे. त्यामुळे त्यावेळा ऑफिशियली डिक्लेरेशन होऊ शकतं. काही वेळा तर सुनील तटकरे ह्या देवगिरीच्या बंगल्याच्या बाहेर येऊ शकतात आणि ते माध्यमांशी बोलू शकतात आणि माध्यमांशी बोलू शकतात आणि तेव्हा ते काहीतरी घोषणा करू शकतात किंवा औपचारिक जी काय माहिती आहे ते देऊ शकतात. तुम्ही बघू शकता आत्ताच आपल्या अनेक लोक पुन्हा येत आहेत. ह्या पूर्ण देवगिरीवरती अनेक हालचाली या देवगिरी बंगल्यावर सुरू आहेत. अनेक मंत्री जे दिग्गज मंत्री आहेत अजूनही बंगल्याच्या आतमध्ये आहेत. काही जे आमदार आहेत ते इथून बाहेर पडलेले आहेत, बैठक संपलेली आहे. परंतु अनेक जी मंत्री आहेत महत्त्वाचे, जे महत्त्वाचे वरिष्ठ नेते आहेत ते अजूनही देवगिरी बंगल्यावर आहेत. अजूनही काही हालचाली सुरू आहेत. परंतु थोड्या वेळात सुनील तटकरे येऊन कदाचित माध्यमांशी औपचारिक जे बाईट आहे तो देऊ शकतात आणि काही महत्त्वाची माहिती देऊ शकतात. ठीक आहे कपिल, धन्यवाद या माहितीसाठी. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता देवगिरी या बंगल्यावर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत एकमत झाल्याचं कळत आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा देखील करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.